आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखा कुरकुरीत सोनेरी रंगाचा आणि प्रोटीनने भरपूर असा तांदूळ आणि चणा डाळीचा डोसा। हा डोसा इतका क्रिस्पी होतो की बनवून अर्धा तास झाला तरी मऊ पडत नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या डोशासाठी आपल्याला खूप काही साहित्याची गरज नाही, आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत। तर इथे मी बोलमध्ये 1 कप तांदूळ घेतलेले आहे, रेशनचा तांदूळ आहे, आणि अर्धा कप आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे। आता यामध्ये पाणी घालून 2-3 वेळा आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। तांदूळ आणि चणा डाळ एकत्र स्वच्छ असं धुवून झालं की यामध्ये भरपूर पाणी घालून कमीत कमी 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवूया। तर इथे हे 5 तास झालेले आहेत। हे पहा, डाळ तांदूळ छान भिजलेलं आहे। आता जे हे भिजलेलं तांदूळ आणि डाळ आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता मिक्सरमध्ये अगदी थोडं पाणी घालून याचं एकदम असं स्मूथ पेस्ट बनवून घ्यायचं आहे। एकदम पातळ असं पेस्ट बनवायचं नाही, फक्त 2-3 चमचे पाणी घालून आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तर 2-3 बॅचेसमध्ये हे डाळ आणि तांदूळ बारीक असं पेस्ट बनवून घेतलेलं आहे। आता हे एका बोलमध्ये काढून घेऊयात। आता हे जे वाटलेलं पीठ आहे ते आपल्याला चमच्याने 1 ते 2 मिनिटे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे डोसे छान हलके होतात। 2 ते 3 मिनिटे हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 8 ते 10 तासासाठी किंवा रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी आपण हे बाजूला ठेवूयात। तर इथे हे मिश्रण रात्रभर चांगलं असं फर्मेंट झालेलं आहे। आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे डोशाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त असं पातळही नाही आणि जास्त असं घट्टही नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता याचे आपण डोसे बनवून घेऊयात। तर इथे हे डोसे बनवण्याआधी तवा चांगलं असं तापवून घ्यायचा आहे। तापलेल्या तव्यावर 1 पळीभर बॅटर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे हे हलक्या हाताने गोल फिरवत छान पातळ डोसा पसरवून घेतलेला आहे। या डोस्याची वरची बाजू थोडीशी सुकली की कडेने आणि वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि गॅस हे आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि डोसा मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता डोशाला खालून मस्त सोनेरी रंग यायला लागलाय आणि तो तव्यापासून वेगळा होतोय। याच स्टेजला यावर आपण 1-2 चमचे बटाट्याची सुकी भाजी ठेवूयात आणि अशा प्रकारे आता आपण हे डोसा फोल्ड करून घेऊयात। तर इथे हे डोसा बनवून झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच प्रकारे आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे हे आपला परफेक्ट हॉटेल स्टाईल मसाला डोसा तयार आहे। आता या डोशासोबत खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी बनवूयात। तर इथे हे मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप इथे मी हे ओलं खोबरं घेतलेले आहेत, ओलं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। यामध्ये 2 हिरवी मिरची घालूयात आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घालूयात आणि 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता यामध्ये पाव किंवा अर्धा कप पाणी घालून याचं फाईन असं पेस्ट बनवून घेऊयात आणि वरून या चटणीला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। तर इथे हे तांदळाचा आणि चणा डाळीचा गरमागरम डोसा तयार आहे। हा डोसा तुम्ही ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करा। पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत।